श्री स्वामी समर्थ सर्वांना। स्वामी प्रकट दिनानिमित्त मला त्या दिवशी काही कारणास्तव मंदिरात जाता आलं नाही, पण दुसऱ्या दिवशी मात्र स्वामी समर्थांच्या मंदिरात जाण्याचं भाग्य मला मिळालं। स्वामींचे ते दिव्य रूप पाहताच मन अगदी शांत आणि स्थिर झालं होतं। तोंडातून शब्द फुटत नव्हते आणि डोळ्यांतून फक्त अश्रू वाहत होते। त्या क्षणी मला एक गोष्ट खोलवर जाणवली, भगवंताकडे काही मागण्यापेक्षा त्यांच्या दर्शनातच सगळं काही मिळतं। त्या क्षणी माझ्या मनातून एकच प्रार्थना उमटली, स्वामी तुमचं माझ्याकडे लक्ष असो वा नसो, मी तुमच्याकडे काही मागू अथवा न मागू, पण तुमचं हे दिव्य रूप मला आयुष्यभर असंच पाहायला मिळत राहू देत। तुमची भक्ती करण्याचं भाग्य माझ्या आयुष्यात कायम राहू द्या। स्वामी प्रकट दिनानिमित्त स्वामी समर्थ मठात घेतलेला हा माझा अनुभव खरंच शब्दात सांगणं अगदी कठीण आहे। तर मंडळी, तुम्हालाही स्वामी प्रकट दिनानिमित्त असा काही अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर नेहमीच राहू दे। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।